नमस्कार. आज आपण व्यावसायिक अर्थशास्त्र या विषयामध्ये चौथ्या युनिटमध्ये व्ययाची संकल्पना, खर्चाची संकल्पना या विषयावर आपण चर्चा करणार आहोत. साधारणतः कुठलाही बाजार असो, त्या बाजारामध्ये वस्तूची जी किंमत त्या वस्तूच्या मागणी आणि पुरवठ्यावर ठरत असते. आपल्याला माहिती आहे की त्याचं संतुलन निश्चित करावं लागतं. मागणी आणि पुरवठ्याचं संतुलन आपल्याला निश्चित करावं लागतं आणि किंमत निश्चितीच्या या प्रक्रियेमध्ये मागणीच्या बाजूने वस्तूची उपयोगिता प्रभावी ठरत असते. वस्तूची उपयोगिता प्रभावी ठरत असते आणि पुरवठ्याच्या बाजूने वस्तूच्या उत्पादन व्यय हा प्रभावी घटक आपल्याला अभ्यास करावा लागतो. म्हणजेच उत्पादकाच्या दृष्टीने, एखाद्या उत्पादकाच्या दृष्टीने उत्पादन व्यय हाच किंमत ठरवण्याचा मुख्य आधार समजला जातो. म्हणजे कोणताही उत्पादक असो, कोणताही उद्योजक असो, त्या उत्पादकाला कोणत्याही वस्तूचं उत्पादन करायचं असेल तर त्या उत्पादन खर्चाला जास्तीत जास्त महत्त्व देऊन त्यापासूनच ती किंमत ठरवण्यात इथं एक आधार असतो. म्हणून पुरवठ्याचे विश्लेषण करताना आपल्याला उत्पादन व्ययाच्या संदर्भात अनेक प्रकारची माहिती समजून घेणं अत्यंत आवश्यक आहे. तर उत्पादन व्यय म्हणजे काय? साधारणतः उत्पादन व्यय, प्रोडक्शन कॉस्ट म्हणजे काय? व्हॉट डू यू मीन बाय प्रोडक्शन कॉस्ट? तर यामध्ये कोणत्याही वस्तूचे उत्पादन करण्यासाठी निरनिराळ्या उत्पादन घटकाचा अभ्यास करावा लागतो, उत्पादन घटकाचा वापर करावा लागतो. या घटकामध्ये अनेक प्रकारच्या घटकांचा वापर करण्यासाठी जो काही पैसा, जे काही भांडवल खर्च करावं लागतं, जे काही पैसा खर्च करावा लागतो त्याला उत्पादन व्यय असं म्हटलं जातं. कारण अर्थशास्त्राच्या भाषेत जर समजून सांगायचं म्हटलं तर वस्तूचे उत्पादन करण्यासाठी, एखाद्या वस्तू किंवा सेवेचे उत्पादन करण्यासाठी प्रत्यक्ष आणि अप्रत्यक्ष, डायरेक्ट आणि इनडायरेक्ट, प्रत्यक्ष आणि अप्रत्यक्ष करावा लागणारा जो काही त्याग आहे, त्या त्यागाच्या प्रक्रियेला, त्या त्यागाला आपण उत्पादन परिव्यय, उत्पादन व्यय किंवा उत्पादन खर्च असे म्हणतो. तर उत्पादन परिव्ययाची जी संकल्पना समजून घेण्यासाठी आपण प्रत्यक्ष आणि अप्रत्यक्ष त्याग काय आहे ते आपण समजून घेणं महत्त्वाचं आहे. कोणत्याही वस्तूचं उत्पादन, कुठल्या वस्तूचं उत्पादन करण्यासाठी भूमी, श्रम, भांडवल, संघटन अशा अनेक या 4 मूलभूत घटकांची आवश्यकता आपल्याला भासते. आणि या मूलभूत घटकाची आवश्यकता भासत असताना उत्पादनाचे हे जे घटक मागणीच्या तुलनेमध्ये दुर्मिळ करण्यासाठी, म्हणजे दुर्मिळ असते आणि दुर्मिळ असल्यामुळे त्याचा मोबदला मिळवणे सुद्धा हा उपलब्ध होऊ शकत नाही. मोबदला मिळाल्याखेरीज हे काही घटक उपलब्ध होऊ शकत नाही. एखाद्या कारखानदाराला जर आपण कारखान्याच्या उभारणीचा अर्धा हेक्टर जमीन हवी असेल तर त्याला ती जमीन मात्र मिळवण्यासाठी बाजारभावाप्रमाणे किंमत मोजावी लागते आणि कारखान्यासाठी जमिनीच्या प्राप्तीसाठी केलेला खर्च हा प्रत्यक्ष खर्च आहे असं समजलं जातं. परंतु ती जमीन कारखानदाराच्या स्वतःच्या मालकीची असल्यास तो जो भांडवल आहे, भांडवल खर्च किंवा पैसा खर्च न करता ती कारखानदारासाठी वापरली जाते, कारखान्यासाठी वापरली जाते आणि हा एक प्रकारचा अप्रत्यक्ष त्याग त्या व्यक्तीला, त्या उत्पादकाला करावा लागतो. म्हणजे त्याला उत्पादन खर्च निश्चित करताना हा जो खर्च आहे, हा खर्च हिशेबात घेणे अत्यंत आवश्यक असते. जी गोष्ट आपल्याला जमिनीची, तीच गोष्ट श्रम, भांडवल, संघटन आणि अशा घटकाची सुद्धा आपल्याला दिसून येते. या घटकासाठी प्रत्यक्ष खर्च म्हणजे प्रत्यक्ष त्याग होय असं म्हटलं जातं. म्हणजे कुठलाही खर्च न करता उत्पादक घटकाचा केलेला वापर म्हणजे अप्रत्यक्ष त्याग. म्हणजे या त्यागाची बेरीज म्हणजे उत्पादनाचा एकूण व्यय, एकूण खर्च असं म्हटलं जातं. म्हणजे उत्पादन व्यय बरोबर प्रत्यक्ष त्याग अधिक अप्रत्यक्ष त्याग. उत्पादन
व्यय बरोबर प्रत्यक्ष त्याग अधिक अप्रत्यक्ष त्याग, हा जो या पद्धतीने समजला जातो. तर उत्पादन व्ययाचं वर्गीकरण इथे जर सांगायचं म्हणजे लेखांकन व्यय, त्यामध्ये आर्थिक व्यय, त्याला अकाउंटिंग खर्च, अकाउंटिंग व्यय कॉस्ट, अकाउंटिंग कॉस्ट, त्यानंतर इकॉनॉमिक कॉस्ट, मौद्रिक उत्पादन व्यय, मॉनिटरी किंवा मनी कॉस्ट ऑफ प्रोडक्शन म्हणतो आपण, वास्तविक उत्पादन व्यय, रिअल कॉस्ट ऑफ प्रोडक्शन किंवा वैकल्पिक उत्पादन व्यय, त्याला ऑल्टरनेटिव्ह कॉस्ट ऑफ प्रोडक्शन, अशा पद्धतीचे व्यय आपल्याला सांगता येईल. आणि त्यामध्ये लेखांकन व्यय अकाउंटिंग कॉस्ट म्हणजे आता आपण लेखांकनाच्या अनेक प्रकारच्या नियमाप्रमाणे आपण ज्या व्ययाची जमा खर्चाच्या पुस्तकात नोंद करतो किंवा ज्या व्ययाची माहिती जमा खर्चाच्या पुस्तकातून प्राप्त होऊ शकते त्याला आपण लेखांकन व्यय अकाउंटिंग कॉस्ट असं म्हणतो. तर लेखांकन व्यय हा लेखांकनाच्या नियमानुसार जमा खर्चाच्या पुस्तकामध्ये नोंदवलं जातं आणि संबंधित भूतकाळाशी त्याचा तो संबंध असतो. तर त्या व्ययाचे प्रत्यक्षात शोधन केले जात नाही असे व्यय म्हणजे जमा खर्चाच्या पुस्तकात नोंदवले जात नाही. तर अर्थात अशा व्ययाच्या लेखांकन व्ययातून वगळण्यात येते, त्याला लेखांकन व्यय म्हणता येणार नाही. जसं व्यवसाय मालकाने स्वतःच्या मालकीची काही साधने पुरवली असतील तर त्याचा मोबदला हिशेबात घेतला जात नाही. तर व्यवसाय मालकाने पुरवलेल्या भांडवलावर व्याज किंवा त्याची स्वतःची वेतन इत्यादी जमा खर्चाच्या पुस्तकात नोंदवले जात नाही, म्हणून त्याला लेखांकन व्ययात समावेश करता येणार नाही. तर अशा पद्धतीने आर्थिक व्यय इकॉनॉमिक कॉस्ट हा वस्तूच्या उत्पादनाकरता जे खर्च जे व्यय व प्रत्यक्ष आणि अप्रत्यक्षरित्या केले जातात त्याला आपण आर्थिक व्यय असं संबोधतो. तर आर्थिक व्यय प्रत्यक्ष व्यय आणि अप्रत्यक्ष व्यय या दोन्ही व्ययाचा इथे समावेश होतो. प्रत्यक्ष व्यय म्हणजे व्यवसायाच्या मालकाने उत्पादनाकरता केलेला हा मौद्रिक खर्च होय. आणि हा मौद्रिक खर्च कच्च्या मालाचा खर्च, श्रमिकांची मजुरी, कर्जाऊ रकमेच्या भांडवलावरील व्याज अशा प्रकारचा खर्च. आणि अप्रत्यक्ष व्यय म्हणजे व्यवसायामध्ये मालकाने उत्पादनासाठी इमारत दिली असेल, तिचे भाडे, पुरवलेल्या भांडवलावरील व्याज, स्वतःचे श्रम केले असतील तर त्याचा मोबदला, असे अनेक प्रकारचे खर्च अप्रत्यक्ष व्यय या उत्पादकाला प्रत्यक्षपणे करावा लागत नाही. परंतु उत्पादनाचा एकूण खर्च, एखाद्या उत्पादनाचा एकूण खर्च जर समजा काढण्यासाठी तो हिशेबात घ्यावा लागतो आणि त्या वस्तूच्या उत्पादनासाठी खर्च तो पडत असतो. म्हणजे जी काही साधने त्या उत्पादन प्रक्रियेमध्ये गुंतवली जातात त्याच्या त्याला मोबदला मिळाला असता तर आर्थिक व्ययाची गणना करताना प्रत्यक्ष आणि अप्रत्यक्ष खर्च हे दोन्ही प्रकारचे व्यय विचारात घेतले जातात. आर्थिक व्ययाची गणना अर्थशास्त्रामध्ये याप्रमाणे केली जाते की लेखांकन व्यय आणि आर्थिक व्यय. तर लेखांकन व्यय म्हणजे लेखांकन व्ययामध्ये मौद्रिक व्ययांना अधिक महत्त्व दिले जाते आणि आर्थिक व्ययामध्ये मात्र मौद्रिक आणि अमौद्रिक दोन्ही प्रकारच्या खर्चांना सारखे महत्त्व दिले जाते. त्यानंतर लेखांकन व्ययामध्ये मुख्यतः स्पष्ट खर्चाचा किंवा व्ययाचा हिशेब ठेवणे गरजेचे असते. म्हणजे लेखापालाला मुख्यतः व्यक्त केलेल्या खर्चाचा व्ययाचा हिशेब ठेवावा लागतो. तर अर्थशास्त्रज्ञ व्यक्त करतात, जे काही स्पष्ट करतात त्या अव्यक्त आणि स्पष्ट आणि अस्पष्ट या दोन्ही प्रकारचे व्यय त्या इथे आर्थिक व्ययामध्ये
खर्च म्हणजे स्पष्ट करावे लागतात। जमा खर्चाच्या पुस्तकात भूतकालीन व्ययांना महत्त्व दिले जाते लेखांकनामध्ये, तर अर्थशास्त्रामध्ये वैकल्पिक व्ययांना जास्तीत जास्त महत्त्व दिले जाते। लेखांकन व्ययामध्ये आपण मालकाने पुरवलेल्या साधनांचा मोबदला हिशेबात घेतला जात नाही, तर आर्थिक व्ययामध्ये मालकाची साधने आणि बाहेरून आणली असेल तर त्या बाहेरून आणलेली साधने या दोन्हीचा मोबदला समाविष्ट केला जातो। म्हणजे लेखांकन व्ययामध्ये व्यवस्थापकीय निर्णय घेताना मात्र लेखांकन व्ययाच्या तुलनात्मक दृष्टीने वापर कमी केला जातो आणि आर्थिक व्ययामध्ये मात्र व्यवस्थापकीय निर्णयाचा प्रमुख आधार म्हणजे आर्थिक व्यय, आर्थिक खर्च असा समजला जातो। तर अशा पद्धतीने लेखांकन व्यय आणि आर्थिक व्यय आपण इथे समजू शकतोय। तर मौद्रिक उत्पादन व्यय हा जो तिसऱ्या प्रकारचा व्यय आहे, मौद्रिक उत्पादन व्यय, त्याला मनी कॉस्ट ऑफ प्रोडक्शन म्हणतात, मौद्रिक उत्पादन व्यय। तर डॉक्टर मार्शल यांच्या मतानुसार मौद्रिक उत्पादन व्यय म्हणजे असा व्यय की उत्पादकाला एखादी वस्तू तयार करण्यासाठी जेवढा खर्च करावा लागतो तो त्या वस्तूच्या मौद्रिक व्यय होय असं समजलं जातो। म्हणजे कोणत्याही वस्तूच्या उत्पादनासाठी उत्पादकाचे सर्व घटक एकत्रित आणून त्याचा उपयोग करून घ्यावा लागतो आणि उत्पादनाच्या प्रक्रियेमध्ये ज्या घटकाचा उपयोग केला जातो त्या सर्व घटकांच्या मालकांना त्याचा मोबदला द्यावा लागतो। म्हणजे इथे कच्च्या मालाच्या खरेदीचा खर्च, श्रमिकांना दिलेले वेतन, भांडवलावर दिलेले व्याज, संघटकाचा दिलेला मोबदला, यंत्रसामुग्रीची झीज, सरकारी कर आणि विम्याचा खर्च, अशा पद्धतीने मौद्रिक उत्पादन व्ययाचं वर्गीकरण इथे करता येतं। तर मौद्रिक उत्पादन व्ययामध्ये इत्यादी खर्चाचा समावेश आपल्याला दिसून येतो। प्रत्यक्ष किंवा व्यक्त मौद्रिक व्यय त्यामध्ये जी साधने उत्पादकाच्या मालकीची नसतात, अशा साधनांना दिला जाणारा जो मोबदला व जे काही प्रत्यक्षपणे केलेला जो काही इतर खर्च म्हणजे प्रत्यक्ष किंवा व्यक्त उत्पादन व्यय होय असं म्हटलं जातं। तर प्रत्यक्ष उत्पादन व्ययामध्ये कच्च्या मालाचा खर्च, श्रमिकांची मजुरी, कर्जावर घेतलेल्या भांडवलाचे व्याज, यंत्राची झीज, वाहतुकीचा खर्च, त्यानंतर जाहिरातीचा खर्च, अभिकर्त्याचे कमिशन, सरकारी कर, विम्याचा खर्च, अशा अनेक प्रकारच्या खर्चाचा समावेश या प्रत्यक्ष किंवा व्यक्त मौद्रिक खर्चामध्ये केला जात असतो। तर अप्रत्यक्ष खर्चामध्ये अव्यक्त मौद्रिक व्ययामध्ये मात्र जी साधने उत्पादकाच्या मालकीची असतात अशा साधनांना प्रत्यक्ष मोबदला द्यावा लागत नाही, परंतु हीच साधने इतरत्र गुंतवली असतील, इतर कोणत्याही ठिकाणी समजा गुंतवली असेल तर त्याचा मोबदला मात्र मिळाला पाहिजे। ही गोष्ट विचारात घेऊन बाजार भावाने त्याचा मोबदला ठरवण्यात येतो। जो मार्केट रेट असतो त्या मार्केट रेट प्रमाणे त्याला तो मोबदला देता येतो। तर त्यावरून अप्रत्यक्ष उत्पादन खर्च किंवा अव्यक्त मौद्रिक व्यय काढला जात असतो। हा जो खर्च आहे या खर्चाचा उत्पादकाला प्रत्यक्षपणे करावा लागत नाही। हा खर्च कोणत्याही उद्योजकाला, कोणत्याही उत्पादकाला, मालकाला तो काही खर्च करावा लागत नाही, परंतु उत्पादनाचा जो काही एकूण खर्च आहे तो एकूण खर्च काढण्यासाठी हा खर्च हिशेबात घ्यावा लागत असतो। म्हणजे उत्पादकाची स्वतःची इमारत असेल, स्वतःचा कारखाना असेल तर तिची भाडे, स्वतःच्या भांडवलाचे व्याज, स्वतःचे श्रम केले असतील तर त्याचा मोबदला, अशा पद्धतीचा खर्च अप्रत्यक्ष किंवा अव्यक्त मौद्रिक व्ययामध्ये
दिला जात असतो. तर वास्तविक उत्पादन व्यय. नंतर चौथा मुद्दा आहे वास्तविक उत्पादन व्यय, रिअल कॉस्ट ऑफ प्रोडक्शन. वास्तविक उत्पादन व्यय, रिअल कॉस्ट ऑफ प्रोडक्शन. डॉक्टर मार्शल या संदर्भात म्हणतात की कोणत्याही वस्तूच्या उत्पादनामध्ये विविध प्रकारच्या श्रमिकांना, वेगवेगळ्या प्रकारच्या कामगारांना प्रत्यक्षपणे किंवा अप्रत्यक्षपणे जे प्रयत्न करावे लागतात त्या वस्तूच्या उत्पादनामध्ये वस्तूच्या उत्पादन प्रक्रियेमध्ये गुंतवण्यात येणाऱ्या भांडवलाची बचत करण्यासाठी जी प्रतीक्षा करावी लागते, जी वाट पाहावी लागते, अशा सर्व प्रयत्नांना व त्यागांना वस्तूचा वास्तविक उत्पादन व्यय, रिअल प्रोडक्शन कॉस्ट, वस्तूचा वास्तविक उत्पादन व्यय असे संबोधले जाते. तर अशा प्रकारच्या स्पष्टीकरणावरून हे लक्षात येते की उत्पादन खर्चाचा विचार पैशाच्या दृष्टिकोनातून केला नाही. इथे उत्पादन खर्चाचा विचार आर्थिक दृष्टिकोनातून केलेला नाही, तर मनुष्याने केलेल्या श्रमाच्या व त्यागाच्या दृष्टिकोनातून इथे मात्र त्याचा अभ्यास केला जात असतो. म्हणजे उत्पादनासाठी श्रमिकांना श्रम करावे लागतात. कोणत्याही उत्पादन प्रक्रियेसाठी किंवा उत्पादनासाठी कामगारांना किंवा श्रमिकांना प्रत्यक्ष श्रम करावे लागतात आणि भूमी मालक आणि भांडवलदार यांना आपली भूमी आणि भांडवल दुसऱ्याच्या स्वाधीन करून तात्पुरता त्याग करावा लागतो. त्या उत्पादकांना किंवा भांडवलदारांना तात्पुरता आपल्या भांडवलाचा त्याग करावा लागतो आणि संघटकाला सुद्धा परिश्रम करावे लागतात. अशा प्रकारे सर्व उत्पादक घटकांनी जो काही घेतलेला त्रास आहे व जो काही तो त्याग आणि जो काही त्रास घेत असतात त्याची बेरीज म्हणजे वास्तविक उत्पादन व्यय होय. म्हणजे उत्पादक घटकांनी घेतलेला त्रास आणि केलेला त्याग याची बेरीज म्हणजे वास्तविक उत्पादन खर्च, वास्तविक उत्पादन व्यय असे म्हटले जाते. त्याला आपण मौद्रिक उत्पादन व्यय सुद्धा म्हणत असतो. हे वास्तविक उत्पादन व्ययाचे पैशातील किंवा रुपयातील मोजमाप करणे होय. ॲडम स्मिथ आणि रिकार्डोला असं वाटतं की उत्पादन व्यय मोजायचा असेल तर श्रम आणि त्याग याच्या स्वरूपातच मोजला पाहिजे. परंतु वास्तविक व्ययाचे मोजमाप करणे अत्यंत कठीण जाते, कारण त्याला अनेक प्रकारच्या अडचणी येत असतात. तर त्यामध्ये अडचण अशी आहे की श्रम आणि त्याग याचं अचूक मात्र मोजमाप करता येत नाही. कोणत्याही श्रमाचं, कोणत्याही त्यागाचं म्हणजे वर्णन करता येत नाही किंवा त्याचं मोजमाप करता येत नाही. कुशल श्रम आणि अकुशल श्रम याची तुलना सुद्धा करता येत नाही. म्हणजे इथे वास्तविक उत्पादन व्ययाचा अभ्यास करताना मात्र आपल्याला कुशल श्रम आणि अकुशल श्रम याची तुलना करता येत नाही. त्यामुळेच त्याचा मोबदला ठरवता येत नाही. आणि निश्चितपणे त्याचा मोबदला, त्याचा वेतन, त्याचा मोबदला मात्र हे ठरवता येत नाही. दिलेल्या आर्थिक मोबदल्यावरून श्रमाचा गुणात्मक आणि संख्यात्मक दर्जा आपल्याला ठरवता येत नाही. तर अशा पद्धतीच्या अडचणी मात्र वास्तविक उत्पादन व्ययामध्ये येत असतात. या अडचणीमुळे वास्तविक उत्पादन व्ययाची कल्पना अत्यंत महत्त्वाची असली तरी व्यावहारिक दृष्ट्या जर बघितलं तर ते निरुपयोगी ठरली आहे असं आपल्याला दिसतं. तर इथे वास्तविक उत्पादन व्ययाची संकल्पना अशा पद्धतीने आपण समजून घेतली पाहिजे. तर वैयक्तिक, त्यानंतर वैकल्पिक उत्पादन खर्च, त्याला अल्टरनेटिव्ह कॉस्ट ऑफ प्रोडक्शन म्हणतात. अल्टरनेटिव्ह कॉस्ट ऑफ प्रोडक्शन, वैकल्पिक उत्पादन व्यय, वैकल्पिक उत्पादन खर्च. तर अमेरिकन अर्थशास्त्रज्ञांनी वैकल्पिक खर्चाला अधिक महत्त्व दिलेलं आहे. इथे वैकल्पिक व्ययाचाच संधी व्यय किंवा बदली व्यय, याला अपॉर्च्युनिटी कॉस्ट, संधी व्यय म्हणतात. संधी व्यय म्हणजे वैकल्पिक खर्चाला आपण अपॉर्च्युनिटी कॉस्ट
ट्रान्सफर कॉस्ट किंवा डिस्प्लेस्ड कॉस्ट म्हणजे विस्थापित खर्च, म्हणजे संधी खर्च, संधी व्यय अपॉर्च्युनिटी कॉस्ट, बदली व्यय ट्रान्सफर कॉस्ट, विस्थापित व्यय डिस्प्लेस्ड कॉस्ट अशा नावाने या पद्धतीने त्याला संबोधले जाते. तर प्रत्यक्ष उत्पादक मात्र उत्पादन करताना ज्या काही साधनाचा, ज्या काही वैकल्पिक खर्चाचा इथे अभ्यास केला जातो, तर त्यामध्ये अनेक प्रकारच्या वैकल्पिक वैकल्पिक खर्च त्या प्रक्रियेमध्ये अत्यंत महत्वाचा असतो. परंतु एखाद्या उपवस्तूच्या उपभोगाकरिता ते साधन वापरले की त्याच वेळेस दुसरा उपभोग तिथे करता येत नाही. म्हणजेच कोणतंही साधन एका उपयोगाकरता वापरल्यानंतर इतर वैकल्पिक उपयोगाचा त्याग करावा लागतो. आणि हा त्याग करावा लागल्यामुळे जी हानी होते ती विशिष्ट उपयोगाचा वैकल्पिक व्यय आहे असं समजलं जातं. जे काही नुकसान होतं ते नुकसान मात्र विशिष्ट उपयोगाचा वैकल्पिक खर्च, वैकल्पिक व्यय आहे असं समजलं जातं. कारण वैकल्पिक व्ययाची जी काही अशा पद्धतीने आपल्याला त्याचं स्पष्टीकरण सांगता येईल, तर वैकल्पिक व्ययाची संकल्पना वेगवेगळ्या सिद्धांतावरून आपल्याला समजल्या जाते. म्हणजे इथे एखाद्या ज्या साधनाचे वैकल्पिक उपयोग होत नाही त्याचा वैकल्पिक व्यय मात्र मोजता येत नाही. म्हणजे सर्वच साधने मात्र सारखीच गतिशील नसतात, तर एका उपयोगातून दुसऱ्या उपयोगाकडे जाण्यासाठी सहज तयार नसतात. नाशिवंत वस्तूचा वैकल्पिक व्यय मोजणे अशक्य असते आणि नाशिवंत वस्तूचा वैकल्पिक व्यय मोजणे अत्यंत कठीण असते किंवा अशक्य असते. उत्पादनाची साधने सर्वच बाबतीत एकसारखी नसतात. वैकल्पिक व्ययाच्या कल्पनेमध्ये उत्पादक साधनाला सगळ्याच उपयोगाबाबत सारखेच आकर्षण असते असेच नाही. तर वैकल्पिक व्ययाच्या कल्पनेमध्ये बाजारपेठेतील सर्व स्पर्धा गृहीत मानल्या जातात बाजारात, आणि त्याचं आकर्षण मात्र सगळीकडे सारखंच नसतं. तर वैकल्पिक व्ययाच्या कल्पनेमध्ये बाजारपेठेतील पूर्ण स्पर्धा गृहीत धरली जात असते, परंतु बाजारपेठेत मात्र पूर्ण स्पर्धा कधीच राहत नाही. रॉबिन्सनचं असं मत आहे की वैकल्पिक व्ययाची कल्पना फक्त अल्प काळात होत असते, अल्प काळात योग्य असते, दीर्घकाळात मात्र वैकल्पिक व्यय सिद्ध होऊ शकत नाही. तर इथे एका शेतकऱ्याजवळ समजा 5 एकर शेत आहे. समजा एखाद्या शेतकऱ्याजवळ 5 एकर शेत आहे आणि त्या शेतावर मध्ये कापसाचं पीक घेऊन दरवर्षी खर्च वजा करता त्याला 20,000 रुपये प्राप्त होते, इन्कम मिळते. तुम्ही त्याला गव्हाचं पीक घेण्याचा सल्ला दिला, त्यामुळे त्याने काय केलं, 15,000 रुपये खर्च करून 25,000 रुपयाचा गहू पिकवला. म्हणजे तुम्ही त्याला म्हणाल की 10,000 रुपये म्हणजे इथे 25,000 मायनस 15,000 म्हणजे आपल्याला त्याला 10,000 रुपयाचा फायदा झाला. केवळ मौद्रिक खर्च जर विचारात घेतला तर तुमचं म्हणणं बरोबर आहे, परंतु तो म्हणतो की त्यात माझा 10,000 रुपयाचा तोटा झाला. म्हणजे तो कसा, तर वैकल्पिक व्ययाचा विचार केला तर त्याचं म्हणणं खरं आहे. कारण त्याच्या गव्हाच्या पिकापासून मिळणारा जो 10,000 रुपयाचं उत्पन्न मिळवण्यासाठी कापसाच्या उत्पन्नातून त्याला 20,000 रुपये उत्पन्नाचा त्याग करावा लागला आणि त्याच ठिकाणी त्याला 10,000 रुपयाचा तोटा झाला. म्हणजे या उदाहरणामध्ये आपण समजू शकतो की गव्हाच्या पिकाचा मौद्रिक व्यय 15,000 रुपये जरी असला तरी वैकल्पिक व्यय मात्र 20,000 रुपये आहे असं म्हणता येईल. म्हणजे या उत्पादनाच्या दृष्टिकोनातून जर बघितलं तर कोणत्याही व्ययाच्या उत्पादनाकरता करावा लागणारा जो काही खर्च आहे, जो काही वैकल्पिक व्यय आहे, त्या वस्तूच्या ऐवजी निवडता येणाऱ्या दुसऱ्या वस्तूच्या त्यागाबरोबर त्याचा खर्च होत असतो. म्हणजे वैकल्पिक व्ययाची कल्पना
जर आपण समजून घेतली तर त्याच व्यवहारामध्ये उपयोग करण्यात येणाऱ्या अनेक प्रकारच्या अडचणी सुद्धा आपण इथे बघितल्या. तर उत्पादन व्ययाच्या वर्तणुकीचं वेगवेगळं वर्णन मात्र आपण पुढल्या लेक्चरला करूया. तर इथे मी माझं लेक्चर इथे संपवतोय. थँक्यू.